नमस्कार, मी सुजाता. सुविधीज व्लॉगमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. आज मी बोलणार आहे पॅरेंटिंगबद्दल. पॅरेंटिंग 2 प्रकारचं आहे. एक आई-वडिलांनी मुलांसाठी करायचं ते आणि त्यानंतर दुसरं मुलांनी आई-वडिलांसाठी करायचं ते. आता पहिल्या पॅरेंटिंगबद्दल बघूया. पहिल्या पॅरेंटिंगमध्ये जन्मल्यापासून मूल आईच्या लीव्हज सगळ्या लॅप्स होतात. त्याच्यानंतर बूस्टर, नंतर मग डोसेस, त्याच्यानंतर प्रायमरी एज्युकेशन, त्याच्यानंतर सेकंडरी एज्युकेशन. असं करता करता ते मूल आपण त्याच्यामध्येच असतं की पॅरेंट्स मीटिंग त्याच्यामध्ये असतात. ते आता 8वी-10वीमध्ये असताना बाहेर एक्स्ट्रा क्लासेस लावायला लागतात आपल्याला, ट्युशन क्लासेस. कारण ते सब्जेक्टमध्ये कुठल्या आपलं मूल वीक असेल तर आपल्याला बाहेरून क्लासेस घ्यावे लागतात. त्याची फी आई-वडील भरत असतात. त्याच्यानंतर पॅरेंट्स मीटिंगमध्ये तुम्ही पाहाल तर 1ली ते 10वी फक्त आई-वडिलांना टॉर्चर करण्यासाठी, फक्त त्यांना बोलण्यासाठी आणि ऐकवण्यासाठीच फक्त बोलवलं जातं असं मला वाटतं. कारण त्यांना फक्त हे सांगितलं जातं की तुमचा मुलगा काय नाही करत आहे. त्या मुलाला कधीच सांगितलं जात नाही तू कुठे म्हणजे इम्प्रूव्हमेंट कुठे करू शकतोस. आणि नाही त्याचे आई-वडील कधी त्यांना विचारा टीचर्सना, माझं मूल कुठे इम्प्रूव्हमेंट करू शकतं. आणि मग जर ते इम्प्रूव्हमेंट तुम्ही करून नाही घेऊ शकत आहेत, मग तुम्ही काय करताय? हा कधीच प्रश्न येत नाही त्यांना. ते फक्त आपल्या मुलावर चिडचिड करत असतात. जेव्हा पण चिडचिड कराल तेव्हा भरत जाधवांचा एक पिक्चर जरूर बघा, शिक्षणाचा आईचा घो. आणि तो खूप सुंदर मूव्ही आहे. कधीही मुलांना मारू नका. मारल्याने काही होत नाही. पण एक आहे, मारल्यानंतर त्या मुलांच्या मनात आपल्यासाठी राग मात्र नक्की राहतो. आणि म्हणूनच त्याच्यानंतर मग सुरू होतं ते कॉलेजचं एज्युकेशन. कॉलेज एज्युकेशन म्हणजे स्ट्रीम असतं. स्ट्रीम सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. तर सायन्स असेल तर सायन्सची फी खूप असते. त्याच्यानंतर आपल्याला वेगळे क्लासेस लावावे लागतात. ते सगळे खर्च आई-वडील बेअर करत असतात. जर कॉमर्स घेतलं तर CA एक्स्ट्रा करिक्युलमसाठी काहीतरी करायलाच पाहिजे. नुसतं ग्रॅज्युएशन घेऊन कसं चालणार? किंवा बँकिंगचे ते प्रिपरेशनसाठी एक क्लासेस असतात ते लावायचे, म्हणजे तरीसुद्धा खर्च आहेच. ते सगळे खर्च UPSC असेल आर्ट्समध्ये तर तिथे पण काही कमी खर्च नसतात. हे सगळे खर्च आई-वडील खुशी-खुशी बेअर करत असतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉलेज संपतं, नोकरी लागते आणि मग सुरू होते ते आई-वडिलांसाठी आपण काहीतरी करायचं. मग आई-वडिलांसाठी आपण काय करतो? तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आई-वडील आपल्याला शिकवत असतात ना, तेव्हा ते आपला सगळा वेळ, सगळा पैसा आपल्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि त्यांच्याकडे शिकवण्यासाठी काही राहतच नाही. ते आपल्याला फक्त आपला वेळ देत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना हे कळत नाही, हे जग किती पुढे चाललं आहे. आता मी सगळीकडे बघते की फोनपेने सगळे पे करतात. पण त्या आई-वडिलांना काय-काय हे माहितीच नसतं की ते पे कसं करायचं. त्यांना शिकवा. कारण का ती टेक्नॉलॉजी आहे आणि तुम्ही शिकलाय तर त्यांना थोडंसं ज्ञान तुम्ही द्यायलाच पाहिजे. तर हे आपण आपल्या आई-वडिलांसाठी करू शकतो. त्याच्यानंतर आई-वडिलांसाठी करण्याची वेळ येते जेव्हा त्यांना कुठली गरज असते, त्यांच्यासाठी सुट्ट्या. कधी-कधी असं होतं की आई-वडिलांमधल्या खूप जणं आहेत ते मागे राहतात, कारण त्यांना त्यांचं शिक्षण तेवढं झालेलं नसतं. मुलं टोमणे मारत असतात, म्हणतात, "अरे तुला तर काहीच येत नाही." पण तुम्हाला त्याच्यासाठीच तर त्यांनी एवढं एज्युकेशन दिलं आहे की तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करावं. तुम्ही त्यांच्यासाठी असं काहीतरी करावं की ज्याच्यामुळे त्यांना पुढचं आयुष्य सुकर होईल. मग तुम्ही काय करू शकता? तुम्ही फक्त टोमणे मारू शकता की तुम्ही त्यांचं आयुष्य सुकर करू शकता, त्यांना सपोर्ट देऊ शकता, त्यांचा सपोर्ट बनू शकता. यासाठी बना, कारण त्यांना काही शिकवलं तर तुम्हाला माहिती आहे का, मिरॅक्युलस रिझल्ट बघायला मिळतील तुम्हाला. आणि ते तुम्हाला एवढी खुशी देतील ना, मग त्यांचं म्हातारपण ओझं वाटणार नाही. आजकाल होतं असं, मी तुम्हाला एक स्टोरी सांगते, मला फार आवडली. एक माणूस फक्त पाणीपुरीवाल्याकडे फक्त पाणीपुऱ्या खात होता. पाणीपुऱ्या इतक्या त्याने खाल्ल्या
की तो इकडे बघत नव्हता, तिकडे बघत नव्हता, फक्त पाणीपुरीच खात होता आणि तो डेकर पण आली तरी पण पाणीपुरी खातच होता, खातच होता. तो पाणीपुरीवाला हैराण, त्याच्या मागे उभे असलेले सगळे लोकं हैराण. असं सगळे हैराण असताना तिथे एक गाडी येते. त्या गाडीतनं एक मुलगा येतो. तो मुलगा त्यांना बघतो आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांचं तोंड पुसतो आणि त्यांना विचारतो, "बास झालं की अजून खायचंय?" पण ते काही बोलत नाहीत. ते गाडीत जाऊन बसतात आणि तो मुलगा त्या भैय्याचे पैसे देतो. ते पैसे किती झाले म्हणून विचारतो. तर तो भैय्या सांगतो की पैसे घेतो आणि त्याच्यानंतर तो विचारतो की "आपके ये कौन है?" पण तो म्हणतो की "इन्होंने आपको कुछ तकलीफ तो नहीं दी ना?" तर तो म्हणतो "नहीं, पर है ना मैं बहुत परेशान हो गया। इन्होंने मुझे कोई तकलीफ़ नहीं दी पर खाते जा रहे थे, खाते जा रहे थे, पर उन्होंने ऊपर नहीं देखा, नीचे नहीं, कहीं भी नहीं देख रहे थे, सिर्फ़ खा रहे थे." तर त्या मुलाने सांगितलं, "भाई साहब इनकी याददाश्त थोड़ी-सी कमज़ोर हो गई, अभी उनको याद नहीं रहता कुछ। उन्होंने कितनी पानी पूरी खाई वो याद नहीं रहता. वो कहाँ गए हैं उन्हें याद नहीं रहता." त्याबरोबर त्यांच्या पाठी उभा असलेला एक मुलगा म्हणाला, "मग अशा वेड्यांना घरातच ठेवायचं." तर तो म्हणाला, "वेडा म्हणू नकोस. भाऊ माझे ते वडील आहेत. तू त्यांना वेडा म्हणू नकोस. कारण ते आज त्यांची अशी अवस्था आहे, पण ते एकेकाळी खूप मोठे इंजिनियर होते आणि आज त्यांना लक्षात नाही आहे म्हणून मी त्यांना रस्त्यावर नाही टाकू शकत." त्याच्यानंतर तो मुलगा म्हणाला, "पण शोधत कसे या वेड्या माणसाला?" तर त्याने परत एकदा सांगितलं, "तू यांना वेडा म्हणू नकोस. ते माझे वडील आहेत आणि मला अजिबात आवडणार नाही तू यांना वेडा म्हटलेला. कारण मला खूप प्राऊड आहे, ते माझे वडील आहेत. त्यांनी खूप मेहनतीने मला ITपर्यंत शिकवलं आणि आज मी इथे आलो कारण मी त्यांच्या खिशामध्ये एक डिव्हाइस ठेवतो, म्हणजे ते कुठेही जातील तर मी त्यांचं लोकेशन ट्रॅक करू शकतो." तर त्या मुलाला त्याला सांगितलं, की "मग तुम्ही भावा तुला सलाम." पण तो म्हणाला, "नाही रे, मी जेव्हा लहान होतो तेव्हा असंच सायकल घेऊन कुठे लांब-लांब निघून जायचो, मैलोन-मैल फिरत राहायचो. त्यावेळेस माझे वडील मला शोधून काढायचे. कितीही थकले असले तरी न पर्वा करता ते मला शोधून काढायचे आणि आज त्यांची अशी अवस्था असताना मी त्यांना कसं सोडू?" त्याच्यानंतर ते ऐकल्यानंतर खरंच ते वाचल्यानंतर पण डोळ्यात पाणी आलं. कारण असेही मुलं असतात, की तुम्ही आई-वडिलांसाठी असं पॅरेंटिंग नक्की करा. आणि त्यांना टेक्नॉलॉजी आता खूप पुढे-पुढे चालली आहे. AI आलं आहे. त्यांना AI नका शिकवू कारण त्याला शिकायला स्वतःला शिकलं पाहिजे आपल्याला आणि तुम्हाला येत असेल आणि त्यांना शिकवता येत असेल, पॉसिबल असेल तर नक्की शिकवा. काय? पण नक्कीच त्यांना फोनपेने कसं पे करायचं, बिल्स कसे पे करायचे, छोटे-छोटे व्यवहार कसे करायचे, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्यात त्यांचं कॉन्फिडन्स नक्की वाढेल. बस सांगण्याचं एवढंच होतं. नक्की प्रयत्न करा आपल्या आई-वडिलांना थोडेसे चांगले दिवस देण्याचे. ते खूप भाग्यवान असतात ती मुलं ज्यांना आई-वडील असतात. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.